तर वरतून बाजूला घनदाट अशी डोंगर झाडी आहे. सध्या वणव्यामुळे कदाचित ती कमी झालेली आहे आणि खाली त्यांच्याच वसलेले भालगाव आणि भालगाव प्रीमियर लीग एका जातीचे एका मातीचे सर्व भालगावकर आज या स्पर्धेमध्ये एकत्रित खेळतील. मॅच नंबर 2 ला आपण सुरुवात करत आहोत. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय केविन 5111 आणि त्यांच्या अगेन्स्ट श्री गणेश फार्मा या दोन टीम्स मध्ये मॅचला सुरुवात होईल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे, पण कोणत्याही कार्याची सुरुवात म्हटली की कार्यारंभी ज्ञानस्वरूप मोर्याचं आपण पूजन करतो, कारण गुणांचा मोरंभ तो निर्गुणांचा आदी अनंत आहे, सगुण साकार आहे. त्या ईश्वरी अंशाच्या पूजनेने चिंतनेने आजही आपण सुरुवात केली आणि या गावचं ग्रामदैवत त्यांच्या चरणी आपण नतमस्तक होऊन या करूयात आपण दुसऱ्या मॅचची सुरुवात. अंपायरचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन, लेट्स प्ले. व्हेरी फर्स्ट बॉल ऑप्शनचा बाहेरचा कट केलाय आणि बॉल बॅकफेट पॉइंटला थोडं त्या बाजूने सीमारेषेच्या बाहेर जात असताना काळजीपूर्वक धावा. बॉल आतमध्ये अडवलाय त्यांनी फार चांगल्या पद्धतीने आणि इथे या पहिल्याच बॉलवरती येत असताना आपण पाहतोय त्या 3 धावा. आघाडीचे दोन्ही बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतात. सुमित राणे आणि त्यांच्या सोबत असलेला संदेश मात्रे आणि पहिल्या षटकामध्ये कृष्ण मडवी हे नाव चर्चेत राहिले. गेल्या काही वर्षांमध्ये बालगावचं रेग्युलर क्रिकेट असेल आणि ॲज अ कॉमेंटेटर देखील आज त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. नो डाऊट बऱ्याचशा कॉमेंटेटरची शैली एकाच आवाजातून. चांगला ड्राईव्हचा फटका होता आणि काय टायमिंग आहे, वा. लॉंग ऑफचा बाहेर मारलाय, मात्रेने पहिला मारलाय षटकार. थँक्यू. दिस ए सुपर शॉट, मॉर्निंग सेशन आणि टायमिंग या फटक्यामध्ये होतं. लेदर बॉल क्रिकेटर आहे, स्टान्स वरून जरूर आपण त्यांचा पाहता. आउटसाइड एज आहे, शॉर्ट थर्डला फिल्डर आहेत. एक धाव सहजरित्या मिळणार आहे. सिंगल सोबत स्कोरचा आपण विचार केला तर धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या एकंदरीत 9 धावा, 10 धावा. पहिलं षटक आहे, जबरदस्त फटका आला, लॉंग ऑफला टायमिंग होता आणि लॉंग ऑफला जरी फिल्डर असला तरी त्याच्या वरतून हा फटका आपण बघितलाय. वन्स अगेन मडवी ओव्हर द विकेट. ओहो, इथेही चांगला फटका आलाय, कवचला लॉफ्ट करत असताना बॉल पॉवर प्ले आणि त्याचा योग्य वापर सीमा पार चौकार. थँक्यू. आणि थेट दुसऱ्या प्लॅनेट वरून आज ज्यांची बालगाव प्रीमियर लीग मध्ये उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, जुजू लास्ट इयरचा बेस्ट बॅटर आहे जो आपल्याला सध्या स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. कोलात बॉल ड्राईव्ह केला, मिड ऑनला चान्स, डायरेक्ट हिट. कदाचित आलं असतं तर प्रश्न विचारण्यात आले असते, पण तिकडे थ्रो कव्हर करून स्टंपला तिकडे दिन लावण्यात आलेलं आहे. बट त्यामध्ये एक धाव येते आणि या चिकी सिंगल धावसंख्या सध्या 15 वरती. आमचे जवळचे मित्र छोटे बंधू आमचे व्हॉइस ऑफ सरवली भिवंडी विशालजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. फ्रेंड सर्कलमध्ये प्रत्येकाची नावं असतात तशी. आज बऱ्याच जणांची आम्ही पोहोचू आणि ती तुम्हा सर्वांना माहित आहेत. लास्ट बॉल, ऑन दी अपचा प्रयत्न, आत लागला बॉल, स्क्वेअर लेगला चालला डीपमध्ये. फिल्डर आउटफील्ड थोडीशी त्या ठिकाणी खराब जरूर आहे. मात्र क्रीडांगणासाठी फार मेहनत राहिली बालगावकरांची, कारण आणि हे क्रीडांगण बनवत असताना खरं तर हा खडक फोडलाय त्यांनी जवळपास. इकडे तुम्हाला बराच पाहायला मिळतोय. लास्ट इयर यामध्ये अजून कमतरता होत्या, पुन्हा त्या भरून काढलेल्या आहेत. पुढच्या वर्षामध्ये जरूर तुम्हाला सपाट आउटफील्ड पाहायला मिळेल. प्रचंड मेहनत आहे. सो बाजूला आता बेंच देखील आपल्याला पाहायला मिळतात, ज्या ठिकाणी बसून तुम्ही या स्पर्धेचा आणि बाजूलाच उंबारली गाव आहे, तिकडे सगळेजण आपल्याला जरूर जात असताना पाहायला मिळतात. एकदा मी जरूर आलो होतो जेव्हा बालगावचा संघ इथे सराव करत होता. ओव्हरऑल पहिल्या षटकाचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते ती श्री गणेश फार्मा आणि धावा फलकावरती आपण पाहतोय 17 धावा. चांगली सुरुवात झाली आहे. 17 विदाउट लॉस. बॅटिंग संदेश मात्रे आणि त्यासोबत असलेला सुमित राणे दोघेही जबरदस्त स्टार्ट मिळवून देतात. 4 वरची मॅच आहे
आणि प्रीमियर लीगचं क्रिकेट थोडंसं वेगळं असतं. हे ग्रामीण क्रिकेट नाही, इकडे बराचसा वेळ जाणार आहे. कारण 4 गोलंदाज ऑप्शन असले तर त्यापैकी कोणाला कधी यूज करायचं आणि लीग स्टेजच्या पहिल्या मॅचमध्ये तर आपल्याला सर्व गोष्टी पाहायला मिळतात. ऑन पेपर तुमचा संघ किती स्ट्रॉंग आहे यापेक्षा ऑन फील्ड तुम्ही कसे खेळता हे फार महत्त्वपूर्ण ठरतं. आणि बऱ्याच वेळेला आपण पाहतो ऑन पेपर जितका चांगला संघ नसतो तोच संघ आपल्याला क्वालिफाय किंवा मग विजेते पद त्यांच्या नावावरती पाहायला मिळतं. जबरदस्त हा चेंडू खोलात आलाय आणि स्टंप खोलून चालला पॅव्हलियनच्या दिशेने. सुमित राणे पहिला धक्का श्री गणेश फार्माला. खोलात आला बॉल आणि जरूर आपण जर बघितलं तर पहिलाच धक्का बसला. राणेची विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला रोहित म्हात्रे. इन ॲट नंबर 3. पुढचा बॉल फुल लाईन. चांगला चेंडू इथे वाईट ऑफ स्टंप ठेवला आणि थेट पॉपिंग क्रीज मध्ये पडल्याबरोबर विकेट किपरच्या हाताकडे गेलाय बॉल. धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती थांबलेली 17-17 या आकड्यावरती प्रगती पथावर असताना दुसरं षटक ज्यामध्ये गोलंदाज समीर. कोलात बॉल टॅप केलं बॉलला मिडॉनला चेस करून बॉल लॉंग ऑफच्या फिल्डरचा आता थ्रो चांगला आहे आणि एका धावेने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 18 धावा धावा फलकावरती आहेत. मॉर्निंग सेशन मध्ये आपण जरूर आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील तितकंच ऊन येते त्यामुळे आम्हाला सनशाईन विटॅमिन डी जरूर मिळणार आहे. हाडांचं आरोग्य ज्यामुळे खरं तर सुधारतं. विटॅमिन डी शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करतं ज्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात. ते आमच्या आज जरूर होतील. रोगप्रतिकार शक्ती देखील जरूर वाढते. मानसिक आरोग्य सुदृढ होतं. नाही सूर्यप्रकाश पडतोय. बालगावकरांचं मनापासून आभार. फुल लेंथ आहे. चांगला ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. थोडंसं फंबल झालं पण डबलला चान्स घेतील की नाही हा देखील प्रश्न आहे कारण तितकीशी डीप बाउंड्री नाही आहे त्यामुळे डीप मधून जरी थ्रो केला तरी तो ॲक्युरेट जर आला तर डबलला चान्स तुम्ही घेतली तर विकेट पडू शकते. धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 18-19. शेवटचा एक बॉल. ऑन साइडला बॉल सध्या आपण पाहतोय तो गॅप मध्ये होता काऊ कॉर्नरला. खरं तर प्रवास बॉललाही चढायचं होतं बालगावच्या टेकडीवरती पण तो नाही चढला आणि अर्धा तास जावा 2 षटकांचा खेळ संपलाय. एक विकेट आणि बॅटिंग करत असताना टीम श्री गणेश फार्मा धाव फलकावरती त्या 21-21. मात्रे नगर वसारचे सागरचे मात्रे एक नामवंत गोलंदाज आहेत ज्यांचं आगमन झालंय. मालगाव प्रीमियर लीग मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आणि ते सध्या विटॅमिन डी चा आनंद घेत आहेत. सनशाईन विटॅमिन. सकाळी आपण आपल्या घरामध्ये जर नवजात बाळ असेल तर त्याला सकाळी जरूर त्याची आई आजी गुंडाळून सूर्यप्रकाश देते. त्याचं तेच कारण आहे. आपली संस्कृती कधीच कोणतीही गोष्ट ज्या काही प्रथा रूढी चाली परंपरा आलेल्या आहेत त्या प्रत्येक सायन्सला पकडूनच आहेत. विकेट पहिली आली. धावफलकावरती आपण पाहतो 21. 2 षटकांचा खेळ संपला. थर्ड ओव्हरला सुरुवात. फुल टॉस आहे मात्र ते मिस झालाय. अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न डेरिकेट झालाय पण ते भरपूर लेट झालंय. काय वेगाने धावलाय रोहित मात्रे. सिंगलने धावसंख्या 22चा सिग्नल आहे. धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 22. 22 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. धनेशजी मात्रे समाजसेवक बालगाव यांचे आगमन आणि ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये मालिकावीरची सायकल स्पॉन्सर्ड केलेली आहे. दादांचं सहर्ष स्वागत आहे मंचावरती. आपण फुल लेंथ आहे. खोलात बॉल टोला लागलाय. वाडिश लॉंगॉन कडे चाललाय. डीप मध्ये कृष्णा मडवी चांगली फिल्डिंग. थ्रो चांगला आला. रनआउटची चान्स आणि विकेट. फलंदाज बाद.
थँक्यू डीजे. निहाल बॅटिंगसाठी आलेत आणि त्यांचे परम मित्र नामवंत समालोचक वाकणजे. ओमकारजी शेट्टे यांच्याकडून प्राइज झालेलं 2 बॉल 2 षटकार जरी आले, 3 बॉल 3 षटकार जर आले तर 2,000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. सचिनजी म्हात्रे यांचे आगमन झाले, त्यांना विनंती आपण मंचावरती या. उडवलाय स्लॉट मध्ये होता आणि चाललाय या प्लॉटच्या बाहेर. लॉंग ऑन पार षटकार. डाऊन द ग्राउंड. थँक्यू डीजे. लॉंग ऑनला बॉल चाललाय. बॉल सोबत कृष्णा मडवी यांनाही अडवायचं होतं, कारण बॉडीचा बॅलन्स च्या पद्धतीने त्यांचा चाललेला. चौकार आलाय आणि या 4 धावांसोबत धावसंख्या सध्या श्री गणेशा फार्माची 33 धावा, ज्यांनी आपल्याला मालिकावीरची सायकल स्पॉन्सर्ड केलेले असे युवा उद्योजक धनेश दादा म्हात्रे यांचं आगमन झालेलं. सुस्वागतम. बालगाव प्रीमियर लीग आपल्या स्पर्धेमध्ये आम्ही आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. अर्चना मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे सल्लागार देखील आहेत. शेवटचा डॉट आलाय. ओव्हरऑल 3 षटकांचा खेळ संपला आणि धावा 33. विकेट पडलेल्या असताना अर्थातच त्या 2. तीन षटकांचा खेळ संपला आणि धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 33 धावा. चांगला खेळ झालाय. सुरुवात जरूर आपण जर बघितली तर 17 धावा पावपल्यामध्ये कॅपिटलाइज करत असताना ज्यांनी बनवल्या होत्या त्यामध्ये सुमित राणे आणि संदेश म्हात्रेचं योगदान होतं. पण देन 4 धावांचं षटक आपल्याला पाहायला मिळालं समीरकडून. सुचित आला, त्याने 12 खर्च केला, तर लास्ट ओव्हरमध्ये ती जबाबदारी सध्या राहुलवरती आहे. निहाल म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि स्लॉक हिटिंगची गरज आहे. धावा पाहिजे त्याच्या टीमला. लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफ पकडली कॅच. शून्यावरती बाद. निहाल म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. कॅच आता जरूर आपल्याला पाहायला मिळाली. लॉफ्ट केलं होतं पिक करत असताना बॉलला, पण एलिव्हेशन तितकंसं नव्हतं. फ्लॅट आला होता बॉल आणि लॉंग ऑफला समीर होता ज्यांच्या हातामध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चाललेत योगेश म्हात्रे. मला अगोदर वाटलं सापाडचे निल्सन मडवी आलेत की काय. विकेट 33 वरती आले आणि नवीन बॅटर आता रुपेश म्हात्रे. 5 बॉल बाकी आहेत. पाहूयात. राहुलने सुरुवात चांगली केली आहे. समीरच्या कॅचने निहाल कडून अपेक्षा होत्या त्याची, तर विकेट आली आहे. पुढचा बॉल. गोलंदाज राहुलला आपण पाहत आहोत. बॅकफुटला कट केला. पॉइंटला फिल्डर वळलाय. बॉल मिस्टेक झाली आहे. मागे थोडस फंबल, वेळ बराच घेतलाय. चाललाय बॉल अडून. आता थ्रो करतायत. धावा 2 तर सहजरित्या. 3ला चान्स. वाह, जीवाच्या आकांताने धावत होते आणि नशीब देखील त्यांच्याच बाजूने होते, कारण थ्रो देखील व्यवस्थित आला नाही. धावा 3 ने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 36 धावा धावा फलकावरती. बॉल आणि 4 बाकी आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज राहुल. होल टॉस आहे. ऑन साइडला बॉल गॅप मध्ये फ्लॅट सीमा पार षटकार.
गोज टू डीजे ऑपरेटर. जबरदस्त आहे गाणे. अरिजित सिंग. ओहो, यॉर्कर आला आणि इथे जावं लागेल आता पॅव्हलनच्या दिशेने. क्लीन बोल्ड. प्रफुल्लित प्रसन्न करणारे वातावरण, ज्यामध्ये जबरदस्त गाणं आपल्याला ऐकायला मिळालं. आपल्याच गावचे आहेत डीजे संकेत आणि स्वतः ते डिस्क जॉकी देखील आहेत. अस्मिता डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर आहेत. 42 बनलेले आहेत बॉल आणि 2 बाकी. कमी गती. बॉलर्स बॅक. फॉलो थ्रो मध्ये मिस्टेक झाले. मिडॉनला चेस करून समीरकडे बॉल आला. डबलला चान्स घेतले. 2 धावा त्या सहजरित्या आणि 2 धावांच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 44. शेवटचा एक बॉल बाकी आहे. पाहूया षटकाराला 50, चौकाराला 48. 1 शॉट, एकच धाव आहे. 43 झालेल्या आहेत. 43 धावा झालेल्या आहेत. 1 शॉट. येस, लास्ट बॉल या पहिल्या डावातील. श्री गणेश फार्मा. शॉर्ट बॉल जरूर ऑफस्टम्पचा बाहेरचा आलाय तो. डॉट बॉल. डाव संपला पहिला. बॅटिंग केली श्री गणेश फार्माने आणि धावा बनल्या त्या 43. गरज आहे विजयासाठी केतन 5-1-1 ला 44 रनची. 44 केविन 5-1-1 ला बनवाव्या लागतील त्या 44. 44चं टार्गेट आहे. नेक्स्ट मॅच परी आर्या 11 आणि पूर्वी पॅकर्स. 0061 टॉस साठी दोन्ही संघाच्या कॅप्टनला शेवटचा ऑफिशियल कॉल. परी आर्या 11 अगेन्स्ट पूर्वी पॅकर्स 0061 यांच्यामध्ये पुढचा सामना. टॉस साठी या देन 5 स्टार 11 आणि जियांशी आराध्या 4697 हा चौथा सामना आहे. पण यानंतर आपण परी आर्या 11 आणि पूर्वी पॅकर्स मध्ये लढत पाहणार आहोत. लवकरात लवकर टॉस साठी एक छोटासा ब्रेक आहे. इनिंगच्या नंतरचा आणि सेकंड इनिंगला काही क्षणातच आपण सुरुवात करतोय. टार्गेट केविन 5-1-1 समोर 44. मोर्या बिल्डर्स डेव्हलपर्सचे युवा उद्योजक नशीबदादा मडवी यांचे आगमन झालं. सुस्वागतम. मालिकावीर श्री सायकल ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर्ड केलेले धनेश दादा मात्रे यांना विनंती करेन आणि संदीपजी मडवी साहेब यांच्या उपस्थितीत आपण टॉस करणार आहोत. या आपण दोन्ही मान्यवर प्लीज. मॅच नंबर 3 चा आपण टॉस करत आहोत. एका बाजूला पूर्वी पॅकर्स वैभव मात्रे आणि दुसऱ्या बाजूला परी आर्या निखिल मात्रे. कॉइन फ्लिप केलाय आणि टॉस लागलाय तो परी आर्या 11च्या बाजूने. डिसिजन त्यांनी घेतलाय, पेंडिंग ठेवलाय.
धावसंख्या जर आपण बघितली तर ती 43 जमलेली आहे. 44चं टार्गेट आहे. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आघाडीला समीर आणि हर्ष हरेश हे दोघेही सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूयात 44चं टार्गेट आहे. 11ची सरासरी आहे. किती बनतील की नाही बनणार. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये रोहित आला. मॅच नंबर 2 सेकंड इनिंग पहिला बॉल. लोवा फुल टॉस अटेम्प्ट केला. ऑन साइडला स्वीप करत असताना बॉल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. पहिला खणखणीत चौकार. इकडे क्लीन बोल्ड. ऍक्शन रिप्ले मध्ये येस डेलिब्रेट प्ले डाऊन झालेले आहेत. आणि याच दरम्यान जो आवाज गेलं कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवत आहे आणि बालगावकरांचं प्रेम नेहमीच त्यांना बाल प्रीमियर लीग मध्ये आणतं. आमचे जवळचे मित्र ओंकारजी शेट्टे यांचे आगमन होतं. सुस्वागतम. आज खरं तर पहिल्याच दिवसामध्ये बाल प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला 4 समालोचकांचा आवाज ऐकायला मिळेल. स्वतःच्या गावचा हक्काचा आवाज बागेशजी मात्रे, मी समालोचक करण खान, व्हॉइस ऑफ सरवली विशाल पाटील आणि व्हॉइस ऑफ वाकण ओंकारजी शेट्टे. विकेट पहिली आली. धावा 4 ला पहिला धक्का बसला आणि नवीन आता बॅटर मैदानाच्या आतमध्ये चाललेला कृष्णा मडवी. समीरकडून फार अपेक्षा होत्या आणि अशा पद्धतीने त्याची विकेट जाणं कुठेतरी त्याच्या टीमला फटका बसू शकतो. पण पाहूयात 44 ज्या पद्धतीने ही बॅटिंग ऑर्डर आहे असं वाटतं धावा बनतील. पण दुसऱ्या बाजूने निहाल मात्रे आणि टीम श्री गणेशा फार्मा हे बॉलिंग युनिट 44 डिपेंड करत असताना प्रत्युत्तर लगेचच देतात चौकारासोबत. फुल टॉस ऑन साइडला ड्राइव्ह केला बॉल काऊ कॉर्नरला चढतोय फिल्डर आणि देन थांबलाय बॉल. हे चित्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तिकडे बॉलची चाक काढण्यात आले. तिकडे बॉल गेलेला तेव्हा तो ट्रॅव्हलच झाला नाही पुढे. आणि 2 धावांनी धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 6 या आकड्यावरती. षटक पहिलंच प्रगती पथावर आहेत. 6 धावात मडवी वन्स अगेन उडवलाय. रेंज मध्ये होता आणि आता बॉल चाललाय थेट मिड विकेटचा बार. मडवीने पहिला मारला षटकार. हाफ व्हॉली ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफ मध्ये सिंगल सहजरित्या सिंगल नेम. धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 13 ॲज अ कम्पेअर फर्स्ट इनिंग फर्स्ट पॉवर प्ले 17 होत्या. 17 धावा होत्या. आणि इकडे सध्या तरी आपण जर बघितलं तर 13 आलेला शेवटचा एक बॉल बाकी आहे आणि ऑन स्ट्राईक सध्या हरीश मात्रे. फुल लेंथ ऑन साइडला बॅटचा चेहरा बंद करून जस्ट ग्लान्स केलं होतं. मिस्टेक झाली फिल्डर कडून. धावा सहजरित्या 2 आपण पाहतोय. ट्रिपलला चान्स पण 2च धावा. ओव्हरऑल पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा फलकावरती 15 धावा 44 ला चेस करत असताना अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 29 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या केविन 5111 या टीमला. थँक्यू.
सकाळी अशी गाणी नको नाहीतर. सुगणेशजी राणेसाहेब यांचं आगमन झालंय, सुस्वागतम. आफ्टरनून सेशन मध्ये ऐकू आपण पहिल्या षटकाचा खेळ संपला. 15 धावा आपण पाहत आहोत आणि निहाल आता आलाय बॅटिंग मधून शून्यावरती, जरूर आउट झालाय. बॉलिंग मधून करायचं इकडे काय, फुल टॉस देखील होता आणि त्यांना बॅट पोचवायची होती बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल पोचलाय, अरे बापरे, बॅटर मिस झाला, विकेट किपर बीट झाला आणि बाईचा येतोय चौकार. होते की बॉल फोडणार होते आता मडवी, बॅटी पोहोचली नाही सीमारेषेच्या बाहेर, पण बॉल पोहोचला न लागता. बाईचा चौकार. 19 धावा बनलेल्या आहेत. निहाल मात्रे उडवला तर खरा, टॉप एजने चान्स, लॉंग ऑन थोडासा दूर. स्टार्ट व्यवस्थित नव्हता आणि जी काही पावलं पडत होती ती देखील मंद मंद चाललेली. ट्रिपलला चान्स, ओहो, कोण आउट झालाय. मडवीने अगोदर कॉल दिला, पुन्हा स्वतःची विकेट राखण्यासाठी धावत होते स्ट्रायकिंग एंडला. अंपायर सांगतात आउट आहेत कृष्णा मडवी. कृष्णा देखील याच बाजूला होता, क्रॉस करता आलं नाही त्याला, जरूर स्वतःच्या विकेट राखण्यासाठी धावत होता पुन्हा स्ट्रायकिंग एंडला, पण ते जमलं नाही. सेकंड विकेट डाऊन आणि नवीन बॅटर आता विक्की मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावा धावफलकावरती सध्या आपण पाहतोय त्या 19 आणि अजून या मॅचचा आपण विचार केला तर 25, माफ करा 21 झालेले आहेत. अजूनही 23 धावांची या मॅच मध्ये गरज आहे बॅटिंग करणाऱ्या केविन 5-1-1 ला. वन्स अगेन निहाल, कृष्णाच्या आणि समीरच्या विकेटने इम्पॅक्ट पडू शकतो. दोन्ही जे बॅटर आहेत कॉन्फिडेंटली खेळत होते. समीर कडून फार अपेक्षा होत्या, लवकर त्याची विकेट पडलेली आहे. कोलात बॉल ऑन ड्राईव्ह केला, मिड ऑनला चेस केलं, बॉल लॉंग ऑन कडे चालला, फिल्डिंग चांगली, एकच धाव. सिंगलने धावसंख्या सध्या आपण पाहतोय 22 वरती. हा डाव सध्या तरी थोडासा शांततेत चाललेला आहे. पहिल्या डावामध्ये पहिलं जे षटक होतं पॉवर प्ले, तिकडे 17 आल्या होत्या, देन कम बॅक झालाय. इकडे आपण जर बघितलं तर पहिल्या षटकामध्ये 15 आल्या आणि देन निहालचा अगेन चौकारी आला होता, तो 22चा होता आणि जी रनआउटची विकेट पडलेली आहे. विके आणि सध्या तरी हरेशची जोडी 44च्या चेसमध्ये. शॉर्ट बॉल टोला लागला, मिडॉनला पुन्हा चेस केलं बॉलने, लोकांचा फिल्डर वेगाने बॉलवरती, फर्स्ट अटेम्प्ट मिस्टेक झाले, मागून येत आहे बॅकअप. हो ना, हो ना, पॅव्हलियन म्हणत होतं धावायला पाहिजे, एक माईक पॅव्हलियन मध्ये आपण दिला पाहिजे. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो तो 23. 23 धावा धावफलकावरती. 21ची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. बॉल बाकी असताना ते 14 बॉल आणि 21 धावा. 21 रन सध्या जरी बॅटिंग करत असताना केविन 5-1-1 साठी. आहा, फ्लॅट डीप स्क्वेअर लेगचा बाहेर बॉल, सीमा पार, षटकार. एक बॉल बाकी आहे ना, 40+ आहेत. हरेशने काय जबरदस्त फटका खेचलाय, थोडासा वरती चढला होता बॉल, पण बॅटचा जो काय फ्लो होता, स्विंग होता, त्याने बॉल थेट निघून गेला डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. टायमिंगच्या जोरावरती मारलेला जबरदस्त एक बनलेला आहे आणि या मॅच मध्ये 15 धावांची गरज आहे 13 बॉल मध्ये. निहाल मात्रे थोडासा मागडा राहिलाय. ओए ज्योती, विकेट किपर सोबत थर्ड मॅनने मिस्टेक केली आहे. कॅचची तर चान्स होती, एक धाव आली आहे, बचावला बॅटर हरेश देखील. स्ट्राईक त्याच्याकडे असेल, 2 षटकांचा खेळ संपला. धावा 30, बॉल बाकी आहेत 12 आणि धावा पाहिजेत त्यात 14. बॅटिंग करणारा केविन 5-1-1 ला.
वा वा, हे गाणं खरं तर फार जुनं आहे, पण आता फोक आख्यान आपली जी मराठी संस्कृती आहे, मराठमोळी बाणा आहे, तो कुठेतरी टिकवण्यासाठी थोडंसं अपग्रेड अभंगाच्या चाली आणि बऱ्याचशा थिएटरमध्ये आचार्य यात्रेला देखील पण जेव्हा जेव्हा पाहायचो हाऊसफुल असायचा. मी बाकी जे असतील ट्राय बऱ्याच वेळेला केलं, पण आता तर सीझनची सुरुवात झाली. आता तर स्टेडियम देखील पॅक होतात फोक आख्यांसाठी. जबरदस्त हा इव्हेंट आहे, जरूर अवश्य एकदा तरी प्रत्येकाने पाहावा. एक धावाले आणि सिंगल सोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 31, 31 या आकड्यावरती. 13ची गरज. स्वीप करायचा होता पील आणि फलंदाज बाद. लेग बिफोर विकेट. उबडी गवळण जरूर आपल्याला ऐकायला मिळाली. चला बॅटर लवकर पॅनल्टी बसेल बॅटिंग करणारी टीम. केविन 5111 वेळेचं बंधन आहे आणि आज बऱ्याचशा मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. या नंतरच्या मॅच मध्ये खेळणाऱ्या परी आर्या आणि पूर्वे पॅकर्स या दोन्ही टीम्सला विनंती आहे रेडी राहा. आपण टॉस लागलाय तो परी आर्या 11 अर्थातच परेश म्हात्रे आणि रुपेश दादा यांची टीम आहे आणि कॅप्टन निखिल ज्यांनी टॉस जिंकलेला आहे आणि फिल्डिंग ते करणार आहेत. सो पूर्वे पॅकर्स वैभव म्हात्रे आणि टीम रेडी राहा. पण तुम्हाला बॅटिंग करायची आहे. सो पुढचा सामना या मॅच मध्ये अजूनही 10 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 13 धावांची गरज आहे. 10 बॉलमध्ये 13 धावांची गरज. बॅटिंग करत असताना आपण पाहत आहोत सध्या तरी केविन 5111 नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये आलाय योगेश. फिल्डिंग मध्ये चेंजेस आहेत. एक्स्ट्रा कव्हर मागे, लॉंग ऑफ मागे ऑन साइडला 3 आहेत. एक फिल्डर शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये आणतायत. फाईन लेगचं थर्डमॅन आणि पॉइंट आत. पुढचा बॉल खोलात होता आणि थेट तो या स्टँड वरती. आणखी एक विकेट. पाहिजे तरच या मॅच मध्ये येतील, अन्यथा हे जे षटक सुमितचं चाललंय इथे पहिल्याच बॉलवरती एक सिंगल आले. दोन विकेट आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. पाहूया तिसरी जर आली तर पहिली विकेट हॅट्रिक देखील या स्पर्धेमधली आपल्याला पाहायला मिळणार आहे. बालगाव प्रीमियर लीग 2025-26 सीझन 6 मध्ये पुन्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. मॅच नंबर 2 मध्ये आपण आहोत. केविन 5111 आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना श्री गणेशा फार्मा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मॅच नंबर 6 6व्या क्रमांकावरती आलेत गणेश राणे. बॉल बाकी आहेत अजूनही 9. 13ची गरज आहे. ओहो पडलाय बॉल, वळतोय बाहेर आणि गेलाय विकेट किपर कडे. हे जे डॉट बॉल आहेत ते मॅच मध्ये ठेवतात श्री गणेशा फार्माला. जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये गोलंदाज सुमित कडून आपण पाहत आहोत. प्रीमियर लीग खेळ बदलायला वेळ लागणार नाही, कारण बऱ्याच वेळेला टॉप ऑर्डर मधील 2-3 बॅटर बाद झाल्यानंतर ह्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला प्रत्येक संघ पाहायला मिळेल. वन्स अगेन डॉट बॉल. सुपर. सुमित कडून फक्त एकच धाव आले पहिल्या बॉलवरती. देन पुढचे 4ही डॉट. 2 विकेट 2 डॉट बॉल. बॉल बाकी 7 आणि धावा पाहिजेत आता त्या 13. मॅच फसली. स्टार्ट भेटला होता पहिल्या दोन्ही षटकांमध्ये 15च्या सरासरीने 30 धावा बनल्या होत्या. फक्त 12 बॉल 14ची गरज. देन ही मॅच फिरली आहे मागून. निहाल जरूर आला होता, पण कदाचित त्याने बघितलं की बॅटरला आपण थांबूया. वाईटचा सिग्नल. धावा पुढे 32 बॉल बाकी ते 7 आणि 7 बॉल मध्ये 12ची गरज आहे. 7-12 मागचंही समीकरण होतं प्रिव्हियस मॅच मध्ये आणि आताही तेच समीकरण आहे. शॉर्ट बॉल वळवला डीप मध्ये. फिल्डर बॅकवर्ड स्कोर लेगला फार वेगाने कॅच ड्रॉप झाली आहे. डबलला सिग्नल आहे. 2 धावा मिळत आहेत.
इकडे ओव्हर थ्रो, पण तिकडून कोण येणार? धावायचे. अरे बाप रे, ये बात. धावा. चोर पोलीस केलं होते. 3 धावा आलेल्या आहेत आणि 3 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35. 3 षटकांचा खेळ संपला. 35 धावा बनलेल्या आहेत. बॉल बाकी 6 शेवटच्या आणि 6 बॉलमध्ये धावा पाहिजेत त्या 9 बॅटिंग करणाऱ्या 5-1-1 ला श्री गणेशा फार्माच्या अगेन्स्ट. 6 बॉल 9 धावांची गरज. सहा बॉल 9 पाहिजेत. रिटायर्ड. चला सुचित राणे. चला सुचित राणे सारखा बॅटर असूनही समजलं नाही की बॅटिंग ऑर्डर मध्ये का चेंजेस करण्यात आले. पॉईंट शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. 6 बॉल मध्ये धावा पाहिजेत. अजूनही बॅटिंग करणाऱ्या केविन 5-1-1 ला त्या 9 धावा. हे ऍक्टिंग पण असू शकते. हा यस अंपायर. थांबा निहाल इकडे. निहाल निहाल आणि तुमच्या टीमचे कोण कॅप्टन असेल याकडे प्लीज.
मार्कवरती कल्पेश मात्रे. सुचित नुकताच मैदानाच्या आतमध्ये आला. इनॅट नंबर 7 7व्या क्रमांकावरती आला. चांगला बॅटर आहे, ज्याला भालगाव प्रमुख संघामध्ये देखील आपण बघितलेलं. पण पाहूयात ही जी मॅच आपल्या गावचं क्रिकेट खेळत असताना, एकाच लीगमध्ये खेळत असताना ते प्रेशर असतं. या मॅचमध्ये किती प्रेशर असेल. बॅकफुटला टॅप केलाय, शॉर्ट कव्हरला फिल्डर आहे, रनआउटला चान्स तर होती, मात्र थोडासा लेट थ्रो, कॅज्युअल एफर्ट्स आहेत. सिंगल आलेत आणि सिंगलने धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 36. बॉल बाकी 5 धावा पाहिजेत 8. कल्पेशकडे पाहता असं वाटेल की तो हार्ड हिटर आहे, पण ते गोलंदाजीसाठी आलेत आणि पहिलाच बॉल चांगलाही टाकलाय. 140+. कल्पेश राउंड द विकेट. खोलात बॉल जरूर टाकायचा होता. कवचला चांगला ड्राइव्ह आहे, गॅपमध्ये बॉल, फिल्डर येत आहेत. 2 धावा तर सहजरित्या तोपर्यंत आपण पाहतोय. सिंगल डबलने मॅच क्लोज जाणार आहे. ओव्हर थ्रो आणि 3. वाह, 3 धावा. कॅज्युअल एफर्ट्स पाहायला मिळाले. निहाल अजून काय करणार. आता बॉल बाकी आहे 4 आणि 4 बॉलमध्ये धावा पाहिजेत 5. 4 बॉल 5. 4 विकेट पहिल्या इनिंग मध्ये पडले होते आणि इथे आतापर्यंत आपण पाहतोय 4 विकेट इकडेही पडलेले आहेत. व्हाईटचा सिग्नल अंपायर कडून आलाय. व्हाईट सोबत धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 40. बॉल बाकी आहेत अजूनही 4 आणि 4 बॉल मध्ये धावा पाहिजेत त्या देखील 4. विकेट न गमावता 3 चालतील. फुल लाईन लॉफ्ट केलाय, कॅचची संधी, समोर फिल्डर आणि या मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो. कल्पेशचं सेलिब्रेशन, विकेट सुचित राहण्याची. थँक्यू. दिजे विकेट म्हणजे आता धावा तुम्हाला बनवाव्या लागतील, त्या देखील कंपल्सरी. 4 पाहिजेत, 4 बनवाव्याच लागतील. बॉल बाकी आहेत त्या 3 बॉलचा काय आणि बाकी, आणि 3 बॉल मध्ये अजूनही 4 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मानव. एज अ बॉल कव्हर्सला फिल्डर येतोय, पकडले तिकडे कॅच. मानवी आउट शून्यावरती. बॉल आता उरलेत ते 2 आणि 2 बॉल मध्ये धावा पाहिजे 4. जबरदस्त गोलंदाजी कल्पेश कडून. वाह. काय गोलंदाजी करतात कल्पेश. सुपर. बॉडीचा बॅलन्स आणि देन फॉलो थ्रू असेल, त्यांचा रिलीज पॉइंट असेल, चांगली ऍक्शन आहे. बॉल बाकी आहे 2 आणि 2 बॉल मध्ये धावा पाहिजेत त्या अजूनही 4. कंपल्सरी 4 बनवायच्याच आहेत. कल्पेशने विकेट हॅट्रिक. अंकितजी मात्रे यांच्याकडून कल्पेशला विकेट हॅट्रिक साठी 500चे कॅश प्राइज असेल. स्वतः शेट आहेत या संघाचे. ओहो, इथे चान्स. साऊथचा फिल्डर, ओहो, ते पडलेत. बॉल चाललाय मागे, फिल्डर येतोय खरा, आतमध्ये ढकललाय. 3 धावा तोपर्यंत. 4 लाही चान्स घेतील का. थ्रो आलाय. मॅच अजूनही कायम आहे. थांबा. 3 धावा बनलेल्यात आणि शेवटचा 1 बॉल मध्ये 1 धावेची गरज. जबरदस्त अटेम्प्ट होता तिकडे. लॉंग ऑफला फिल्डर आपण बघितले तर ते अनिल चिकनकर. कदाचित दुसरी गेली असती. 3 गेलेल्या आहेत. 1 पाहिजे. शेवटचा 1 बॉल
एका धावेची गरज आहे. कल्पेशला डॉटच टाकावा लागेल तर या मॅच मध्ये जिंकतील श्री गणेशा फार्मा. अन्यथा केविन 5-1-1. व्हॉट अ मॅच. हरेश एक बॉल एक पाहिजे कंपल्सरी. कीपर कडे बॉल गेला तर डॉट बॉल आहे का. नियम कोणी बनवले. डॉट बॉल आहे. बॉल जर सुटला तर धावू शकता पण जर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये कीपरने बॉल पकडला तर तो डॉट असेल आणि तिथेच बॉल तो डेड होणार आहे. म्हणजे तुम्ही धावू शकत नाही. एक बॉल एक. पहिली मॅच फार लवकर चेस झाली आहे. जबरदस्त बॉलिंग करत असताना कल्पेशने इथपर्यंत सामन्याला आणलंय. इनफिल्ड मध्ये आता फिल्डर वाढले. शेजारी स्ट्रायकिंग एंडचा बॅटरचे हरेशने चांगला खेळ केला. या अगोदर एक षटकार देखील ठोकलाय. पाहूयात काय घडणार आहे. 5-1-1 केविन की मग श्री गणेशा फार्मा. कल्पेश की हरेश. राऊंड विकेट शेवटचा बॉल. ओ हात आलाय. ओहो कल्पेश सुपर जबरदस्त बॉलिंग आणि शेटने मॅच जिंकवली केविन 5-1-1 ला. नाहीतर श्री गणेशा फार्माला अभिनंदन. थँक्यू डीजे. अख्खी मॅच जिंकली होती केविन 5-1-1 ने पण शेवटचा एक बॉल कल्पेशने दाखवून दिलं की माझ्यामध्ये ती धमक आहे. स्वतः ओनर आहे त्या टीमचे आणि जबरदस्त कमबॅक बॉलिंग मधून राहिलं. हा सामना त्यांनी जिंकलाय. अभिनंदन टीम श्री गणेशा फार्मा. विजयाचं खातं त्यांनी उघडलंय. हार्ड लक केविन 5-1-1. बरीचशी चर्चा केली जाईल पण बॉल चांगला होता जो राईज झाला आणि तिकडून ती मॅच जिंकलेली. आता श्री गणेशा फार्माने हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट कल्पेशलाच आपण देऊया ज्याने या धावा डिफेंड केल्या. कल्पेश मात्रे मॅन ऑफ द मॅच. बघा एक सूचना करत आहे. प्रत्येक मॅच नंतर हँडशेक करा. हस्तो आंदोलन करा आणि त्यानंतरच तुम्ही मैदानाच्या बाहेर या. जे जे संघ खेळतात या स्पर्धेमध्ये आणि नेक्स्ट मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही टीम्स सामन्याला आता लगेचच सुरुवात करा. आपण कल्पेश आलेले आहेत मंचावरती. रोज पलावामध्ये ते सराव करतात नेट्स मध्ये. त्याचा फायदा झाला आज. चला या गणेश मात्रे दादांच्या हस्ते देऊयात आपण. मी आदरणीय गणेशजी मात्रे साहेब यांना विनंती करेन. ये छोटा बच्चा नहीं इसने बहुत कुछ करके दिखाया है. अभिनंदन कल्पेश आणि अभिनंदन टीम श्री गणेश.